सासरच्या घरी गृहप्रवेश करताना सरिता खूप घाबरली होती। आधीच तिला तिच्या सासऱ्यांच्याच नावाने भीती वाटत होती आणि वरतून सासरच्या घरात तिची सासूही नव्हती, तर फक्त सासरेच होते। म्हणून जवळच्याच काही महिला नातेवाईकांनी सर्व विधी पार पाडल्या। 2-3 दिवसानंतर सर्व पाहुणे आपापल्या घरी निघून गेले। सर्व पाहुणे परतले आणि घरची सर्व जबाबदारी आता सरितावर आली होती। सरिता प्रत्येक कामात निपुण असली तरी तिला तिच्या सासऱ्याची खूप भीती वाटत असे, कारण तिचे सासरे कडक स्वभावाचे होते। घरातील मोठ्या महिलांनीही तिला हेच समजावले होते की तिने तिच्या सासऱ्यांसमोर सावध राहावं। सरिता नोकरी करत असल्याने ती दिवसभर आरामात घालवायची, पण जेव्हाही ती घरी राहायची तेव्हा तिला सासऱ्यांची भीती वाटायची। पण हळूहळू तिच्या लक्षात आलं की सासरे जरी आपल्या मुलाला शिव्या देत असले तरी ते आपल्या सुनेला कधीच काही बोलत नाही। त्यामुळे हळूहळू ती पण तिच्या सासऱ्यांसोबत सहज होऊ लागली। तिचे सासरे डायबिटीजचे पेशंट होते, त्यामुळे ती त्यांच्या आहाराची काळजी घेऊ लागली। ती त्यांना सकाळ संध्याकाळ फिरायला पाठवत असे। सुरुवातीला ते नाखुश होते, पण हळूहळू तेही सुनेशी सहमत होऊ लागले। जरी सरिताचे सासरे घरात अजूनही फारसे बोलत नसले तरी घरात आता सगळं नॉर्मल वाटत होतं। कधी कधी ते खूप गोड पदार्थ खाऊ लागले की सरिता त्यांना थोडं रागवून पण द्यायची, तरीही ते तिला उत्तर देत नसत। रवीला हे पाहून आश्चर्य वाटायचे, कारण त्याने आपल्या वडिलांचे असे रूप यापूर्वी कधीही पाहिले नव्हते। गेल्या आठवडाभरापासून सासऱ्याच्या चेहऱ्यावर एक अनोखी चमक दिसत होती, हे सरिताच्याही लक्षात येत होतं। रवी सुद्धा आश्चर्यचकित झाला आणि सरिताला विचारू लागला की आजकाल बाबा इतके खुश कसे राहतात। यावर सरिता म्हणाली, मला काय माहीत, ते फिरायला जातात, नंतर परत येतात आणि त्यांच्या दैनंदिनी कामात व्यस्त राहतात। मला नाही माहीत की त्यांच्या मनात काय चालले आहे। एके दिवशी रवी ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याच्या शेजारच्या काकूंनी त्याला हाक मारली आणि म्हणाले, रवी, काल मी पाहिलं की तुमच्या अनुपस्थितीत तुझ्या वडिलांनी एका बाईला घरी आणलं होतं। मी त्या बाईला यापूर्वी कधीच पाहिले नव्हते। हे ऐकून रवीला आश्चर्य वाटले। हे सर्व त्याने सरिताला सांगितल्यावर सरितालाही हे योग्य वाटलं नाही आणि ती म्हणाली, याविषयी बाबांशी बोलायलाच हवं। यावर रवी म्हणू लागला, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण याविषयी मी त्यांच्याशी असं कसं बोलू शकतो? मला थोडं विचित्र वाटतंय। खूप विचार केल्यावर तो म्हणाला की कदाचित बाबांच्या ओळखीचीच कोणी असेल आणि आपण असे विचारल्याने बाबांना वाईट वाटेल। मी अजून काही दुसरा उपाय करेन। तो बराच वेळ विचार करत राहिला। आई गेल्यानंतर पहिल्यांदाच रवीलाही त्याच्या वडिलांमध्ये बदलाव जाणवला होता। एके दिवशी त्याने हॉलमधील फुलदाणीत कॅमेरा लपवला। त्यानंतर रात्री उशिरा ऑफिसातून परत आल्यावर रेकॉर्डिंग पाहिल्यावर तो थक्कच झाला। त्याने त्या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्टपणे पाहिले की त्याचे वडील एका सुंदर स्त्रीसह घरात आले आणि तिला आपल्या खोलीत घेऊन गेले। त्यानंतर ती महिला 2 तासांनी त्यांच्या खोली बाहेर आली। हे सर्व बघून रवीला खूप राग आला की त्याचे वडील हे काय करत आहेत। त्याने ठरवले की उद्या सकाळी वडिलांशी याबद्दल बोलण्याची संधी साधायची। दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला तेव्हा सकाळपासूनच त्यांचे वडील कुठेतरी गायब झाल्याचे दिसले। जेव्हा तो त्याच्या वडिलांच्या खोलीत जाऊ लागला तेव्हा त्याला खोलीच्या दरवाजावर कुलूप असल्याचे दिसले। त्याला या गोष्टीचा धक्काच बसला की आता त्याच्या वडिलांनी खोलीलाही कुलूप लावायला सुरुवात केली। त्याला खूप चिंता वाटू लागली। त्याने सरिताला सगळं सांगितलं। सरिता ही काळजीत पडली आणि म्हणाली, बाबांच्या एकटेपणाचा फायदा घ्यायचा कोणी प्रयत्न तर करत नाही ना? आपण वेळीच बाबांना सावध केले पाहिजे, उद्या काही विपरीत घडले तर? यावर रवीनेही होकारार्थी मान हलवली। सरिता पुढे म्हणाली, आज सुट्टी आहे तर आजच आपण बाबांशी बोलूया। काम संपवून दोघेही गोपालराव येण्याची वाट पाहू लागले। तासाभराने गोपालराव घरी आले। ते घामाने भिजले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता। तेव्हा सरिता विचार करू लागली की हे इतक्या सकाळी कुणाला भेटायला गेले होते की इतके आनंदी दिसत आहेत। पण सरिता काही बोलायच्या आधीच रवी बोलला, बाबा, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे। यावर गोपालराव म्हणू लागले,
आता नाही बेटा, थोड्या वेळाने बोलूया, मला आता खूप महत्त्वाचे काम आहे, असे म्हणत ते त्यांच्या रूममध्ये गेले आणि त्यांनी खोलीचा दरवाजा आतून बंद केला. सरिता आणि रवी एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघू लागले की काय झालंय बाबांना. काही वेळाने गोपालरावांनी आपल्या खोलीचे दार उघडले आणि सरिताला म्हणाले, सुनबाई, कृपया इकडे ये. सरिताने रवीकडे पाहिलं आणि हळूच चालत ती तिच्या सासऱ्याच्या खोलीत पोहोचली. रवीही मागून गेला होता. आत बघताच आश्चर्याने सरिताचे तर डोळे विस्फारले. संपूर्ण खोली रंगीबिरंगी फुले, दिवे आणि फुगे यांनी सुंदरपणे सजवली होती. खोलीच्या मध्यभागी टेबलावर केक ठेवलेला होता. सरिताने प्रश्नार्थक नजरेने सासऱ्यांकडे पाहिलं. तिला समजत नव्हतं की ही सगळी तयारी कशासाठी, कारण आज घरी ना कोणाचा वाढदिवस होता आणि ना कोणाच्या लग्नाचा वाढदिवस होता. तेव्हा तिचे सासरे आनंदी स्वरात म्हणाले, हॅप्पी मदर्स डे सुनबाई. हे ऐकून सरिताला आश्चर्य वाटले. तेव्हा गोपालराव भरल्या कंठाने म्हणू लागले, सुनबाई, मी माझ्या आईला तर खूप पूर्वी गमावले होते. माझ्या काकूनेच माझा सांभाळ केला, पण तिचंही माझ्यावर फारसं प्रेम नव्हतं. मग माझं लग्न झाल्यावर माझ्या बायकोने माझी खूप काळजी घेतली. तिच्या सान्निध्यात मी माझ्या आयुष्याच्या नव्या रंगात रंगून जाऊ लागलो आणि माझ्या बालपणीच्या प्रत्येक वेदना विसरायला लागलो. पण नंतर जेव्हा ती पण मला सोडून गेली तेव्हा मी दुःखाच्या गर्तेत बुडालो. माझ्या आयुष्यात एक विचित्र एकटेपणा आला. पण नंतर तू या घरात आलीस. तुझ्या प्रेमात मला आईचे प्रेम दिसते. तू माझी खूप काळजी घेतेस, मला लहान मुलांसारखं वागवतेस. ते म्हणतात ना की माणूस वृद्धापकाळात लहान मुलंच होतो. माझ्या प्रत्येक हट्टावर तू मला प्रेमाने समजावून सांगतेस. तू आईप्रमाणेच माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेतेस. म्हणून तुझ्या प्रेमात मला माझ्या आईची सावली दिसते. मला माझ्या आईला असे काही स्पेशल फील करवण्याची संधी कधीच मिळाली नाही, पण आज मला तुला स्पेशल फील करवायचं आहे. म्हणूनच मी ही तयारी केली आहे. भविष्यातही तू या मुलाची काळजी घेशील ना. हे ऐकून सरिताच्या डोळ्यातून आपसुकच अश्रू वाहू लागले. रवीच्या डोळ्यांचे कोपरेही ओले झाले. त्यालाही आईची आठवण आली. त्याने लगेच जाऊन वडिलांना मिठी मारली. सरितानेही सासऱ्यांच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाली, बाबा, आज तुम्ही मला हा दर्जा देऊन खूप मोठा सन्मान दिला आहे. माझा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हे सांगताना तिचा गळा भरून आला. तिचे सासरे तिच्या डोक्याला प्रेमाने हात लावत थरथरत्या आवाजात म्हणाले, तू माझी सून, माझी मुलगी आणि माझी आई आहेस. तू खरोखर धन्य आहेस, जिच्या आगमनानंतर माझ्या घराला पुन्हा वैभव प्राप्त झाले आहे. आनंदासोबतच तिघांच्याही चेहऱ्यावर अश्रूंच्या रेषा होत्या. मग अचानक रवीला काहीतरी आठवलं आणि तो म्हणाला, पप्पा, ही सगळी सजावट तुम्ही स्वतः केली होती का? तर त्याचे वडील म्हणाले, नाही बेटा, मी डेकोरेटरला बोलवायला गेलो होतो. त्याने एका मुलीलाही पाठवले होते, पण सुरुवातीला आलेल्या मुलीने शेवटच्या वेळी येण्यास नकार दिला. मग मी दुसरी बाई आणली आणि तिने सर्व सजावट केली आहे. हे ऐकून रवीला समजले होते की त्याच्या वडिलांनी 2 दिवस घरी कोणाला आणले. तो मनात विचार करू लागला की मी बाबांना काही विचारले नाही, हे बरे झाले, नाहीतर त्यांना खूप वाईट वाटले असते. आज सरितालाही चांगलंच समजलं होतं की सासऱ्याच्या तिखट वागण्यामागे एक निरागस मनही आहे आणि आता फक्त त्यांच्या मुलांनाच त्यांच्यावर प्रेमाचा आणि आपुलकीचा वर्षाव करायचा आहे. तर मित्रांनो, तुमच्या प्रियजनांसमोर तुमचे प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडू नका. कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.